मात्र प्रशांत कोरटकरच्या अटकेला 1 महिना का लागला असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आता उपस्थित केलेला आहे। कोरटकरला उशिरा अटक हे नागपूर पोलिसांचं अपयश असल्याचं अमोल मिटकरींचं म्हणणं आहे। तब्बल 1 महिना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन प्रशांत कोरटकर हा देशद्रोही, हा देशविघातक कृत्य करणारा, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा एक नराधम आज तेलंगणामध्ये सापडल्याची चर्चा मी ऐकतोय। त्याला आता तेलंगणा पोलिसांनी अटक केली का हे आतापर्यंत मला माहित नाही, पण 1 महिना त्याच्या घराला पोलीस प्रोटेक्शन असताना तो एकतर तेलंगणा हवाई मार्गे गेला, एक तर तो बाय रोड गेला। मग दोन्ही मार्ग जर त्यांना अवलंबले असतील तर 1 महिना त्याच्या अटकेला का लागला, उशिरा का होते? पण तेलंगणा पोलिसांनी जर त्याला अटक केली असेल तर पुढची प्रक्रिया एवढी भयंकर असली पाहिजे किंवा त्याला इतका वचक बसला पाहिजे, त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने संदेश दिला पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला की उद्या चालून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असा रात्री 12 वाजता दारू पिऊन कोणी अपशब्द वापरत असेल, अशा प्रकारे कोणाला धमक्या देत असेल, अशा प्रकारे राजमाता जिजाऊ साहेबांचा अपमान करत असेल, शंभूराजांचा अपमान करत असेल तर असा भामटा हा देशद्रोहापेक्षा कमी गुन्हेगार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।